श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काम काही दिसत नाही आणि हात काही बसत नाही अशी माझी गत झालेली आहे बघा. आता तुम्हाला तर माहितीच आहे, इडली सांबार करायचं म्हटल्यावर आदल्या दिवशीपासूनच तयारीला लागायला लागतं, हो की नाही. मग काय रात्रीचे पीठ भिजत घातलं होतं बारीक करून, पण ना थंडीमुळं ना याला मी गरम पाणी करून बारीक केलं होतं आणि भिजत घातलं होतं गरम पाण्यामध्येच आणि उन्हामध्ये पण ठेवलं होतं. पण थंडीमुळं ना पीठ अजिबातच फुगत नाही. भरपूर सगळा सोडा घातला होता. आता म्हटलं सोड्याच्या ह्याच्यामुळं तर थोड्याशा मऊ लुसलुशीत अशा इडल्या होतील. थंडीच्या दिवसात काय जास्त मऊ होतच नाहीत म्हणा. मग काय पटकन एका साईडला इडली लावली, सगळ्यांना चहा दिला आणि सांबारसाठी डाळ तर मी रात्री शिजवून ठेवली होती. मग सांबारला लगेच फोडणी द्यायला घेतली. आमच्याकडे ना जास्त अशा भाज्या घातलेला सांबार कोणाला आवडत नाही. आपण डाळ भातासोबत खायला डाळ करतो तशाच पद्धतीचं लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता, जिरं, मोहरी याची फोडणी घालून सांबार मसाला घालून चटणी आणि मीठ अशा पद्धतीचा साधा, एकदम साध्या प्रकारचा सांबारच आमच्याकडे सगळ्यांना आवडतो, म्हणून मी तसाच सांबार बनवते. मग काय मस्तपैकी सांबार तर आपला बनवायला तयार होता. छान अशी डाळ रात्री शिजवून ठेवली होती. सगळं लसूण, कोथिंबीर छान असं तेलामध्ये परतू दिला आणि सांबारला फोडणी घातली. मस्त अशी फोडणी बसली ना की अशा सांबारची पण चव छान होते बरं का. तुम्ही जर करत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने सांबार तर आपला आता शिजायला ठेवला होता, पण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची अजून बाकी होती. छान अशी कोथिंबीर कट करून घेतली आणि सांबारमध्ये टाकली. एका साईडला इडली बनत होती आणि एकीकडे सांबार बनत होता बरं का. चहा तर सगळ्यांना दिला होता. सकाळी सकाळी नाश्त्याला बनवायचं म्हटलं की जरा घाईच होते आणि त्यातल्या त्यात इडली सांबार म्हणल्यावर तर मग काय विचारूच नका, हो की नाही. तुमच्यासोबत पण असंच होतं का मला नक्की सांगा बरं का. आणि सांबार होतोय तोपर्यंत वाटीत ठेवली चटणीला पण फोडणी देऊन घेतली. तेलामध्ये जिरं मोहरी टाकूनच मी चटणीला फोडणी देते. मी याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलं होतं. एवढं प्रयत्न केल्यासारखं आपल्या इडल्या जरा मऊ लुसलुशीत झाल्यात बरं का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, या आजोबांसाठी मी इडली बनवली होती बरं का, कारण त्यांना खावीशी वाटत होती माझ्या हातची इडली म्हणून. हे ना माझ्या सासूबाईंचे वडील आहेत. छान असं सगळ्यांनाच इडली सांबार खायला दिला. आज श्लोकला आणि ओवीला पण सुट्टी असल्यामुळं ना निवांत झालं बरं का इडली सांबारचं. नाहीतर शाळा असली ना की मग अजूनच घाई होते. मस्त असे चव देऊन सगळेजण खात होते. आम्ही सगळ्यांनी इडली सांबार खाऊन घेतलं. या तुम्ही पण गरमागरम इडली सांबार खायला. आणि इडली सांबार असला तरी पण जेवण तर बनवायलाच लागतं, हो की नाही. मग शेवग्याची शेंग आणि बाजरीची भाकरी बनवली होती. सासूबाईंचा आज उपवास होता, त्याच्यामुळे भरपूर सगळ्या पापड्या तळून घेतल्या होत्या. एकदा तेल टाकलं की सगळ्याच प्रकारच्या पापड्या मी तळून घेते, म्हणजे परत पोरांना पण खायला बरं पडतं ते. आता सगळं काही काम तर इडली सांबारचं झालं होतं, पण हे काम किती मोठं बाकी होतं बघा माझ्यासमोर अजून. मग काय बसून तर चालणार नव्हतं, पटकन लगेच कामाला लागले. सगळ्यात अगोदर ना इडली खायचं सोपं आहे, पण भांडी घासायचं काम कठीण आहे बरं का.